आकाशवाणी पुणे. राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता या 4 सोप्या उपायांचं पालन करावं. ठळक बातम्या. भारतात तयार झालेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाद्वारे 2 एप्रिलपासून अभ्यास हा नवीन साप्ताहिक कार्यक्रम. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी टप्पा लवकरच खुला होणार. अमरावतीजवळ रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधूला अजिंक्यपद, पुरुष एकेरीमध्ये एच.एस. प्रणॉय उपविजेता. आता सविस्तर बातम्या. भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत आहे. तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था भक्कम होत असल्याचं दिसत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी काल जनतेशी संवाद साधला. गेल्या आठवड्यात देशानं 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नवा भारत मोठी स्वप्नही पाहतो आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं साहसही बाळगतो. याच जोरावर आत्मनिर्भर भारताचं स्वप्नही आपण लवकरच पूर्ण करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून नवनवीन उत्पादनं परदेशी निर्यात केली जात असून आपले शेतकरी, कारागीर, विणकर, अभियंते, लघु उद्योजक हे यामागचे मुख्य आधारस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. जगभराचा आयुर्वेदाकडे वाढलेला ओढा तसंच यासंबंधीच्या आयुष उद्योग क्षेत्रात वाढलेली संधी आणि वाढते स्टार्टअप याबद्दलची माहिती त्यांनी दिली. आरोग्य आणि स्वच्छतेचा परस्पर संबंध आहे याविषयी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातल्या नाशिक इथं नदीच्या स्वच्छतेसाठी झटणारे चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा उल्लेख केला. याविषयी चंद्रकिशोर पाटील यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवसातनं 2 तास नदीची स्वच्छता, शहर स्वच्छता, ब्रह्मगिरीची स्वच्छता, गोदावरीची स्वच्छता हे नियमितपणे चालू ठेवलं आहे. आणि याआधी पण पंतप्रधानांनी ट्विटरवर माझं कौतुक केलं, तेव्हा पण मनाला खूप आनंद झाला होता की पंतप्रधान मोदीजींनी आपलं कौतुक केलंय. आता आपण थांबायचं नाही. आणि आज तर प्रत्यक्ष मन की बातमध्ये माझ्याविषयी मोदी साहेबांनी जो गौरव माझा केला, खूप बरं वाटलंय आणि खूप आनंद झालाय की आपण एवढ्या दिवसापासून जे काम करत आहोत, या कामाला कुठेतरी आज खरी ऊर्जा मिळाली की माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मोदींनी माझा जो गौरव केला याच्यापासून स्फूर्ती मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि देशभरात आपण जे नदीसाठी जे लोक काम करत आहेत ते अजूनही जास्तीत जास्त प्रमाणात करायला लागतील. कारण आज आपल्या नद्या आपण बघतोय की आपणच कचरा फेकणारे आपण नागरिक आहोत आणि हे कोणीतरी थांबायला पाहिजेत. माझ्यासारखे असंख्य चंद्रकिशोर पाटील हे प्रत्येक पुलावरती प्रत्येक ठिकाणी उभे राहायला पाहिजेत. पाणी बचतीचं महत्त्व सांगताना त्यांनी बारव म्हणजेच पायऱ्या असलेल्या विहिरींच्या जतन संवर्धनासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या रोहन काळे या तरुण कार्यकर्त्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. येत्या 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले तर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करत या 3ही थोर व्यक्तिमत्वांशी संबंधित स्थानांना भेटी देण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. आपले सण आणि परंपरा एकाच वेळी उत्सवाची आणि संयमाचीही शिकवण देतात, असं सांगून त्यांनी आगामी सण सर्वांना बरोबर घेऊन साजरे करत भारताच्या विविधतेला सशक्त करण्याचं आवाहन केलं. 21वं शतक हे माहितीचं युग ठरणार असून त्यात आयआयटी मुंबई या संस्थेला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. आयआयटी मुंबईच्या नव्यानं बांधलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन काल प्रधान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. 21व्या शतकातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता असलेल्या मोजक्या शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश होतो. या संस्थेनं 2.5 कोटी कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली, ही सुखावणारी बाब आहे. इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होऊन इतरांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणीच्या दिल्ली मुख्यालयातला वृत्तसेवा विभाग 2 एप्रिलपासून अभ्यास हा नवीन साप्ताहिक कार्यक्रम सुरू करत आहे.
हा कार्यक्रम दर शनिवारी रात्री 9:30 ते 10 दरम्यान प्रसारित केला जाईल. यासाठी दर आठवड्याला एक विषय निवडला जाईल. यासाठी विद्यार्थी व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे प्रश्न विचारू शकतात. संबंधित विषयातील तज्ज्ञ त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील. या आठवड्यासाठीचा विषय इतिहास हा असून विद्यार्थी त्यांचे प्रश्न 9289 094044 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा abhyas.air@gmail.com या ईमेलवर 30 मार्चपर्यंत विचारू शकतात. अभ्यास या कार्यक्रमाचा पहिला भाग 2 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजता FM गोल्ड वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील प्रसारित केला जाईल. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूरमध्ये दिली. नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसंच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचं सारथ्य करत त्यांनी फेरफटकाही मारला. समृद्धी महामार्गाचं शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झालं आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसंच आवश्यक ठिकाणी पथकर नाके उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे असं शिंदे यांनी सांगितलं. वन्यजीवांना महामार्ग ओलांडताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर विशेष मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. वन्यजीवांना या मार्गिका जंगलाचा भागच वाटाव्यात यासाठी तिथं खास झाडं देखील लावण्यात आलेली आहेत असं ते म्हणाले. राज्यात काल कोरोनाच्या नवबाधितांची संख्या बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही पुन्हा काहीशी वाढली आहे. राज्यात काल 140 नव्या रुग्णांची नोंद झाली. 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.11% तर मृत्यूदर 1.87% आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही सुरू केलेल्या प्रश्नमंजुषेतील कालच्या प्रश्नाचं उत्तर आता सादर करीत आहोत. आम्ही विचारलेला प्रश्न होता, 1857च्या उठावात जांगोम दल या संघटनेची स्थापना करून गोंड लोकांच्या पाठबळासह इंग्रजांना 9 महिने झुंज देणाऱ्या वीराचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे वीर बाबूराव पुल्लासूर शेडमाके. बाबूराव यांच्यावर इंग्रजांनी 1000 रुपयांचं बक्षीस लावून त्यांना फितुरीनं पकडलं. ब्रिटिश सरकारविरोधात कारवाई केल्याबद्दल बाबूराव आणि त्यांच्या साथीदारांवर खटला चालवला गेला. त्यात बाबूराव यांना फाशीची शिक्षा आणि त्यांच्या साथीदारांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी बाबूराव यांना तुरुंगात रूपांतरित केलेल्या चांदागड वाड्यातल्या पिंपळाच्या झाडावर फाशी देण्यात आलं. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी समस्त लोक या पिंपळाच्या झाडाजवळ जमून वीर बाबूराव यांना आदरांजली वाहतात. गोंडवानामध्ये त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 12 मार्च रोजी त्यांची जयंती आणि 21 ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी आदरानं पाळली जाते. 2009मध्ये शासनानं त्यांच्या प्रतिमेचं टपाल तिकीट प्रकाशित केलं. या प्रश्नाचं सर्वप्रथम अचूक उत्तर आमच्या ट्विटर हँडलवर पुण्याचे सूर्यकांत फल्ले, फेसबुक पेजवर साताऱ्याचे मंगेश काटकर तर ईमेलवर रवींद्र कुडाळकर यांनी पाठवलं. अचूक उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. विजेत्यांना ई प्रमाणपत्र लवकरच पाठवण्यात येत आहे. विस्तीर्ण समुद्र किनारे आणि निसर्ग सौंदर्य कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये आता कातळ शिल्पांची भर पडते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1700 पेक्षा अधिक ठिकाणी अशी कातळ शिल्प गेल्या 15 वर्षांमध्ये आढळली आहेत. कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा देणारा पहिला कातळ शिल्प महोत्सव रत्नागिरीत नुकताच पार पडला. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
कातळ शिल्प म्हणजे 10,000 वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वी कोकणातल्या कातळावर म्हणजे जांभ्या दगडावर पठारी भागात कोरण्यात आलेल्या लहान मोठ्या चित्रविचित्र आकृत्या. त्यामध्ये पक्षी, हत्तीसारखे भव्य प्राणी, मगर आणि मानवी आकृत्यांचाही समावेश आहे. या कातळ शिल्पांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी रत्नागिरीत ऐतिहासिक तिबा राजवाड्याच्या परिसरात कातळ शिल्प महोत्सव पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्यानं निसर्गयात्री संस्थेनं शनिवार आणि रविवारी भरविला होता. आडवळणाच्या कोकणाचे पैलू उलगडणारं सादरीकरण, कातळ शिल्पांच्या छायाचित्रांचं तसंच हस्तकला वस्तूंचं प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन असं या महोत्सवाचं स्वरूप होतं. कातळ शिल्प पाहायला गावात येणाऱ्या पर्यटकांमुळे गावाच्या अर्थकारणाला कसा हातभार मिळतो हे दाखवून देणाऱ्या 2 गावांमधल्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आलं. जिल्ह्यात कातळ शिल्प सापडलेल्या 125 पेक्षा अधिक गावांच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीनं तो सन्मान आणि पहिला कातळ शिल्प महोत्सव प्रेरणा देणारा ठरला. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर, रत्नागिरी. कोल्हापूर जिल्ह्यातील गोरंबे इथल्या विद्या मंदिर शाळेसाठी राज्यातील पहिली फ्युचरिस्टिक क्लासरूम मंजूर झाली आहे. यासाठी शाळेला 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या शाळेतील वर्गांमध्ये अत्याधुनिक आणि अद्ययावत असे 40 टचस्क्रीन संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असणार आहे. गावांचा भौतिक विकास तर होत राहीलच, परंतु दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं शाळांच्या उभारणीला प्राधान्य दिलं जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानकामधून 7 वर्षांच्या खंडानंतर काल उत्तर प्रदेशातील कानपूर इथं रेल्वेद्वारे केळी रवाना करण्यात आली. खासदार रक्षा खडसे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. 19 डब्यांच्या माध्यमातून सुमारे 3,800 टन केळी रवाना केल्याचं अखिल भारतीय केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामध्ये खेलो इंडिया केंद्र उभारणीच्या पहिल्या टप्प्यात बॅडमिंटनचं प्रशिक्षण केंद्र दादोजी कोंडदेव क्रीडांगणामध्ये सुरू करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणी खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये 1,000 खेलो इंडिया केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेलं हे केंद्र राज्यातील 3रं तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र असल्याचं जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाच्या बेकरी युनिटमध्ये तयार होणाऱ्या नानकटाई, कुकीज आणि बिस्किटांना केंद्र सरकारचं पेटंट मिळालं आहे. विद्यापीठाच्या बेकरीमध्ये पौष्टिक ब्रेड, बनपाव, नानकटाई, नाचणी बिस्किटं तसंच आयुर्वेदिक कुकीज तयार केली जातात. शतावरी, अश्वगंधा, आवळा, पुदिना आणि बेहड्याची फुलं यासारखी औषधी सामग्री वापरून या बिस्किटांचं उत्पादन केलं जातं. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चाले या गावातल्या स्वस्त धान्य दुकानाला अचानकपणे भेट दिली. शासनानं आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचं पालन केलं जात आहे की नाही याबाबत त्यांनी पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील आष्टी इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान संजय जवंजाळ यांचा 25 मार्च रोजी आगरतळा इथं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांचा पार्थिव देह काल सकाळी अमरावती मार्गे त्यांच्या मूळ गावी आष्टी इथं आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावतीजवळ काल रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या एका अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. अंजनगाव बारीवरून शिरसगाव कसब्याच्या दिशेनं जाणारी एक गाडी आणि मालवाहू ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पीव्ही सिंधूनं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत काल तिनं थायलंडच्या बुसाननचा 21-16, 21-8 असा पराभव केला. सिंधूचं या वर्षातलं हे दुसरं विजेतेपद आहे. याआधी तिनं सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या एच.एस. प्रणॉयला मात्र
इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीकडून 21-12, 21-18 असा पराभव स्वीकारावा लागला. हवामान अंदाज. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि येत्या 2-3 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतात तयार झालेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाद्वारे 2 एप्रिलपासून अभ्यास हा नवीन साप्ताहिक कार्यक्रम. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी टप्पा लवकरच खुला होणार. अमरावतीजवळ रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये PV सिंधूला अजिंक्यपद, पुरुष एकेरीमध्ये HS प्रणॉय उपविजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.